ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु मित्रांनो, आपल्या गुंतवणुकीचे नफ्यात रूपांतरण होण्यासाठी त्या 5,500 कंपन्यातून उत्तम कंपनी निवडणे ही आपल्या यशस्वी गुंतवणुकीची पहिली पायरी असते. परंतु मित्रांनो, इतक्या कंपन्यातून आपण उत्तम कंपनी निवडण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, मी 1-2 दिवसापूर्वीच आपल्या BSE स्टॉक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओत मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी PN गाडगीळ ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आत्ता आपण PN गाडगीळ ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्या व्हिडिओत काय असणार, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असणार आहेत व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणार आहे. तरी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. म्हणजे ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे का अयोग्य आहे का उत्तम आहे हा निष्कर्ष तुम्हाला सहजरित्या काढता येणार आहे. व ह्या कंपनीत रक्कम गुंतवावी का न गुंतवावी याचा एक ठोकताळा तुम्हाला बांधता येणार आहे. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे PN गाडगीळ. PN गाडगीळ ज्वेलर्स. मित्रांनो, PN गाडगीळ ज्वेलर्स ही कंपनी डायमंड अँड ज्वेलरी ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, PN गाडगीळ ज्वेलर्स ह्या कंपनीच्या सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टायटन कंपनी, तसेच कल्याण ज्वेलर, इगिल, ब्लू स्टोन ज्वेलरी, PC ज्वेलर, तसेच थांग मामली ज्वेलर्स, तसेच स्काय गोल्ड, तसेच राजेश एक्सपर्ट्स, सॅनको गोल्ड. मित्रांनो, PN गाडगीळ ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी आपण टायटन कंपनी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तर तो तुम्ही अजून बघितला नसेल तर बघा. तसेच मित्रांनो, त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे. मित्रांनो, टायटन कंपनीचा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर पहा. तसेच इतर कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. तसेच आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 24 ऑक्टोबर 2025 आणि आज PN गाडगीळ ज्वेलर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 671 रुपये 40 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो,
कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी खाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी खाय 52वी क्लो किंमत म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर आहे, शेअर बाजारात शेअर्स आहे, तर तो 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो असतो 52वी खाय. व त्याचीच कमीत कमी म्हणजे 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, PN गाडगीळ ह्या कंपनीचा 52वी खाय किंमत आहे ₹830 व 52वी क्लो किंमत आहे ₹473.80. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष माग मित्रांनो, आपण जे इतर सर्व कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यात आपण किमतीच्या बाबतीत 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे मागं जातो. परंतु मित्रांनो, PN गाडगीळ ह्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या बाबतीत आपण 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे मागे जाऊ शकत नाही. कारण की PN गाडगीळ ही कंपनी सुमारे 1 वर्षापूर्वीच बाजारात लिस्ट झालेली आहे. म्हणजेच किती 17 सप्टेंबर 2024 ह्या दिवशीच ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. त्यामुळे तिच्या किमतीच्या बाबतीत आपण 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे मागे जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, PN गाडगीळ ह्या कंपनीचा 52वी खाय लो याचेच आपण ॲनालिसिस करू शकतो. मित्रांनो, PN गाडगीळ ह्या कंपनीचा 52वी खाय आहे ₹830 व 52वी क्लो आहे ₹473.80. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजेच काय, तर मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, PN गाडगीळ ज्वेलर्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे ₹9,111 करोड. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, PN गाडगीळ ज्वेलर्स ह्या कंपनीला 2025 साली ₹214.28 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली ₹154.19 करोड नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली ₹55.29 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली ₹40.4 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2021 साली ₹7.49 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते कोणत्या कोणत्या घटकांनी किती किती टक्के खरेदी केलेले आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे, जेणेकरून आपण त्या कंपनीचं मालक व्हावं का ना व्हावं याचा एक ठोकताळा बांधता यावा. तर मित्रांनो, PN गाडगीळ ज्वेलर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा PN गाडगीळ ह्या कंपनीत सुमारे 83.11% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा PN गाडगीळ ज्वेलर्स ह्या कंपनीत 4.99% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा 0.91% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण PN गाडगीळ ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो,
निष्कर्ष क्रमांक 1. PN गाडगीळ ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये वाढ होत आहे. म्हणजेच काय तर 2021 साली 7.49 करोड रुपये नेट प्रॉफिट होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 214.88 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच मित्रांनो, PN गाडगीळ ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 13 महिन्यापूर्वी फक्त 473 रुपये 80 पैशाला मिळत होता, तोच PN गाडगीळ ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 671 रुपये 40 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर PN गाडगीळ ह्या कंपनीचा शेअर्समध्ये 13 महिन्यातील कमीत कमी किंमत म्हणजे 473 रुपये फक्त जर गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 671 रुपये झालेले आहेत. म्हणजे 473 रुपयाचे 671 रुपये झालेले आहेत व ते 830 रुपये 52 वीक हायमध्ये झालेले होते व आत्ता ते 671 रुपये 40 पैसे झालेले आहेत. मित्रांनो, म्हणजेच काय तर या कंपनीने 473 रुपयाचे 671 रुपये करून दिलेले आहेत सुमारे 13 महिन्यात. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की कोणतीही कंपनी जी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु PN गाडगीळ ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 83.11% म्हणजे अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, SEBI म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था जी आहे ती शेअर बाजाराचे नियमन करत असते. तर त्यांच्या नियमानुसार कोणत्याही कंपनीचं शेअर होल्डिंग हे कमीत कमी कितीही असले तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त 75% असावे. परंतु PN गाडगीळ ह्या कंपनीत ते प्रोमोटर होल्डिंग हे 83.11% म्हणजे 75%हून खूपच अधिक आहे. परंतु SEBIच्या नियमानुसार ती कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर 3 वर्षात तिने प्रोमोटर होल्डिंग हे 75% किंवा त्याच्यापेक्षा कमी आणणे गरजेचे असते. परंतु PN गाडगीळ ह्या कंपनीच्या शेअरला बाजारात लिस्ट होऊन फक्त आत्ताशी 1 वर्ष झालेले आहेत. तर ते उरलेल्या 2 वर्षात ते शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार 75%च्या आसपास शेअर होल्डिंग आणतीलच. परंतु मित्रांनो, आत्ता जर आपण अभ्यासात बघितलं तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. म्हणजे प्रमोटर हिस्सा हा जास्तीत जास्त आहे, त्यामुळे ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, PN गाडगीळ ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी PN गाडगीळ ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, PN गाडगीळ ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये 52 वीक हायपासून तो शेअर्स कोणत्या ना कोणत्या कारणाने खाली येत असतो. तर तो वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम असूनही कोणत्याही कारणाने जर खाली येत असेल तर ती गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते. आणि तो जो खाली येत असतो तो काही काळापुरताच खाली येत असतो, त्यामुळे ती गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते. तर PN गाडगीळ ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा 52 वीक हायपासून खाली येईल तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार सध्या तरी ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. तर PN गाडगीळ ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार PN गाडगीळ ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सध्या तरी काहीही हरकत नाही. PN गाडगीळ ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु PN गाडगीळ ह्या कंपनीशी तुलना करण्यासाठी तुम्ही टायटन कंपनी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ जर अजून बघितला नसेल तर बघा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे. तर मित्रांनो, एक आव्हान
आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो, ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही अजून ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा ही विनंती. भारत माता की जय.